श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. उधळा गुलाल, वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य हे सारे करीतो शक्य, एका क्षणात. भिवू नकोस मी पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आता चला आपण पाहूया. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं एक गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि भावजेबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तेथून थोडेशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंह खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन असं खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली. त्याने विजयसिंहाला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपतीबरोबर खेळायला गेला. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. सर्व गोट्या त्याने त्या मूर्तीसमोर टाकल्या आणि तो बोलला की बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघले तेव्हा धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तर विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या. परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात